गणेश चतुर्थी विशेष 8 ते 10 दिवस टिकणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत। हे तळणीचे मोदक अगदी घरच्या साहित्यात तयार होतात। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तळणीचे मोदक करण्यासाठी आधी आपण कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। यात आपल्याला ऍड करायचं आहे 2 चमचे बारीक रवा। गव्हाचं पीठ एकदम असं मऊसूत असतं, त्यामुळे थोडासा पारीला ताटपणा यायला, म्हणजे आपल्याला पारी व्यवस्थित करता येईल ह्यासाठी आपल्याला बारीक रवा ऍड करायचा आहे। थोडंसं अगदी पाव चमचा मीठ घालूयात। आता हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया। मीठ जास्त घालायचं नाही, नाहीतर एकदम असे मोदक असे खारट लागतात। इथे मी तडका पॅन मध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे। यात आपल्याला गरम केलेल्या तुपाचं मोहन घालायचं आहे। इथे 3 चमचे मी तुपाचं मोहन घालते। टेबल स्पूनच्या हिशोबाने 1 टेबल स्पून एवढं तुपाचं मोहन घालायचं आहे। आपला हा टीस्पून आहे, त्याने मी 3 चमचे घातलेला आहे। आता हे मोहन आधी चमच्याने मिक्स करून घेऊयात। तुपाचं मोहन घातल्यामुळे मोदक एकदम खुसखुशीत असे होतात। आता हे आपल्याला हाताने सर्व पिठाला लावून घ्यायचे, व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचे। अशा प्रकारे तुपाचं मोहन मी पिठाला चांगलं लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मूठ वळली पाहिजे आणि आपण सोडलं की असे पटकन पीठ सुटलं पाहिजे, म्हणजे आपलं तुपाचं मोहन एकदम परफेक्ट आहे। तुपाचं मोहन कमी पडलं तरी मोदक खुसखुशीत होत नाहीत। आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे। खूप आपण चपातीसाठी मळतो तशी पातळ पण नाही मळायची आणि खूप जास्त घट्ट पण नाही मळायची। रवा आपण टाकलेला आहे, त्यामुळे भिजली की ती अजून थोडीशी घट्ट होईल, म्हणून थोडीशी सैलसर मळायची आहे। अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। आता ही आपण अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे यातला रवा व्यवस्थित भिजेल। कणिक भिजते तोपर्यंत आपण मोदकाचं सारण करून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईत आपल्याला घ्यायचे अर्धा चमचा साजूक तूप। तूप गरम झालेलं आहे, यात घालायचे पाव चमचा खसखस। खसखस आपल्याला जराशी परतून घ्यायची आहे। खसखस परतून झाले की लगेचच थोडेसे हे मी काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते घालायचे। ते अर्धा मिनिटभर परतून घेऊयात। खसखस आणि ड्रायफ्रुट्स परतून घेतले। यात मी आता घालते 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। मोदक आपण जास्त दिवस टिकण्यासाठी बनवतोय, म्हणून इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे। तुम्ही या जागी ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरू शकता। हे आपल्याला आता मंद गॅसवर तांबूस रंगावर परतून घ्यायचे। खोबरं चांगलं कमी गॅसवर मी असं तांबूस रंगावर परतून घेतलेलं आहे। यापेक्षा जास्त डार्क रंगावर करायचं नाही, नाहीतर ते खोबरं एकदम असं करपल्यासारखं लागतं। आता आपण हे खोबरं दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया। परतून घेतलेले जिन्नस आपले थंड झालेले आहेत। यात आता आपण घालायचे अर्धा चमचा वेलची पावडर, थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोड पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ घालायचं। यात अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहोत आपण। आधी आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, नाहीतर पिठी साखर घातल्यावर परत त्याला पाणी सुटतं, म्हणून थंड झाल्यावरच पिठी साखर ऍड करायचे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। मिक्स करताना थोडंसं खोबरं असं चुरून घेतलं तरी चालेल, म्हणजे सारण एकदम असं बारीक होईल आपलं। हे सारण तुम्ही असं करून हवा बंद डब्यामध्ये पण ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तुम्हाला जेव्हा करायचे आहेत त्यावेळेला तुम्ही असं मोदक करून घेऊ शकता पटकन कणिक मळून। हे सारण बरेच दिवस टिकतं, कारण आपण सर्व जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहेत। सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आपली आता कणिक पण भिजली असेल चांगली। आता आपण मोदक करायला घेऊयात। राहू दे का चमचा यात। इथे तुम्ही बघू शकता कणिक आपली छान अशी भिजलेली आहे।
पण व्यवस्थित अशी घट्ट आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात 3. मी एकदमच अशा मोठ्या पोळ्या लाटून वाटीने पाऱ्या करणार आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही असा छोटा छोटा गोळा घेऊन पण पारी करू शकता, पण त्याला खूप वेळ लागतो. इथे कणकेचे 3 गोळे मी करून घेतलेले आहेत समान. त्यातला एक गोळा करून घेतलाय आणि तो हातावर एकसारखा करून घ्यायचा आणि अगदी थोडंसं कणिक लावायची, आपल्याला जास्त लावायची नाही. जर शक्य असेल तर नाही लावली तरी चालेल, कारण कणिक जास्त झाली तर मोदक तळताना ते तेलात परत पीठ सगळं हे होतं आणि करपून जातं तेल. अशा प्रकारे ही आता आपण मोठी पोळी लाटून घेऊया. चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आणि पुरीपेक्षा पातळ. अशा प्रकारे ही पोळी लाटून घेतली मी. आता एक वाटी घेतलेली आहे ही छोटी, म्हणजे माझ्याकडे हीच छोटी आहे. याच्यापेक्षा छोटी असेल तरी पण चालेल. त्याने आपल्याला ह्या अशा छोट्या छोट्या आधी पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या पुऱ्या लाटण्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे. ही पुरी जरा छोटी आहे, तर आपण थोडीशी लाटून घेऊयात. आणि यात आपल्याला सारण भरायचं आहे. आणि करंजी जशी आपण बंद करतो तशी इथे मध्ये चिकटवून घ्यायचं आणि मग बाजूच्या साईडने अशा प्लेटा मारत जायचं आहे. सारण आता ढकलत जायचं प्लेटा करत असताना अशा प्रकारे. आणि दुसऱ्या बाजूने पण अशाच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचंय. दुसरी पद्धत एक तुम्हाला मी दाखवते. जसं आपण उकडीचे मोदक बनवतो तसं या 3 बोटांच्या मदतीने पारी तयार करून घ्यायचे. या अंगठा आणि मधल्या बोटाने ही चिमट काढायचे. अंगठ्याच्या बाजूचं बोट मध्ये ठेवून अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता, नाहीतर मगाशी दाखवली पद्धत त्या पद्धतीने पण करू शकता. अशा प्रकारे ह्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि ही वाटी तयार झाली की यात सारण भरायचंय. सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि या एकाच दिशेने अशा पाकळ्या झुकवून घ्यायच्या आणि वरच्या बाजूने तोंड असं बंद करत न्यायचं. अशा प्रकारे इथे आपल्या पुऱ्या एकदम छोट्या छोट्या झाल्यात, त्यामुळे काय एक्स्ट्रा पीठ निघत नाहीये वरती. इथे मी अर्धे मोदक बनवून घेतलेले आहेत. सर्व मोदक एकदम बनवायचे नाहीत, नाहीतर ते बाकीचे होईपर्यंत कोरडे होतात. त्यामुळे अर्धे आधी बनवून मग तळून घ्यायचे. आता आपण हे तळून घेऊयात. मोदक तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण चेक करूया तेल गरम झालंय का. गोळा आपण टाकलाय त्याला चांगले असे बुडबुडे येऊन पटकन वरती आला, म्हणजे आपलं तेल एवढंच आपल्याला गरम करायचंय. मध्यम. जास्त कडक गरम केलं की गोळा पटकन वर येतो आणि काळा पडतो. आता आपण हे मोदक हळूच तेलात सोडायचे. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. मोदक छोटे छोटे आहेत म्हणून हळूवारपणे. गॅस लो टू मीडियम मध्येच ठेवायचा आहे, नाहीतर फास्ट गॅसवर मोदक एकदम पटकन लाल होतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत. जेवढे बसतील तेवढे मोदक आपण घालूयात. एवढेच मोदक आपण आता सध्या घालूया आणि थोडं खालच्या बाजूने सेट होऊ देऊयात. वाटलंस वरून थोडंसं असं तेल वरच्या बाजूने घालूयात. डायरेक्ट लगेच झारा लावायचा नाही मोदकांना, नाहीतर फाटू शकतात तेलात. खालच्या बाजूने मोदक चांगले असे सेट झालेले आहेत. आता हलक्या हाताने आपण त्यांना पलटून घेऊयात. ते सेट झाले की व्यवस्थित आपले फिरले जातात आणि तळले जातात व्यवस्थित. एकदा सर्व बाजूनी व्यवस्थित शिजले की मग हलवून असे तळून घेऊ शकतो. आता मध्यम गॅसवर चांगले असे बदामी रंगावर हे आपण तळून घेऊयात. लो टू मीडियम फ्लेमवर मी 4 ते 5 मिनिटं चांगले असे मोदक तळून घेतलेले आहेत.
तुम्ही इथे बघू शकता मस्त असा बिस्किटांसारखा रंग आलेला आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क करायचे नाहीत. आता हे आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे आपले सर्व तळणीचे मोदक करून तयार झालेले आहेत. आणि इथे मी एक करंजी पण बनवलेली आहे. असं म्हणतात की करंजा बनवले की एक मोदक बनवावा आणि मोदक बनवले की एक करंजी बनवावी. या मागचं कारण तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मी आता एक मोदक दाखवते. एकदम वरून असं खुसखुशीत आणि आतून एकदम असं मस्त असं आपलं तळणीचा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही तळणीचे मोदक कसे बनवता हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल.